त्यामुळे काही मदतीची पण जाहीर करावी अशा प्रकारची देखील मागणी होत आहे। आज संपदा मुंडे यांचा जो दुर्दैवी आत्महत्या झाली त्याचं निवेदन देण्यासाठी आम्ही सगळे इथे जमलेलो आहोत। एक मुलगी जी गरीब कुटुंबातली वैद्यकीय अधिकारी होते, ती शिकते, 10 वर्ष शिकून 2 वर्षासाठी मेडिकल ऑफिसर म्हणून फलटणला जाते आणि तिथे ती काम करत असताना राजकीय दबाव किंवा जे पोलीस खातं आहे ते सुद्धा राजकीय दबावापोटी PM रिपोर्ट बदलण्यासाठी तिच्यावर दबाव आणतात आणि त्या दबावापोटी ती आत्महत्या करते। आणि त्या आत्महत्येला जर तुम्ही दुसरं स्वरूप देत असेल, मी परवाच ऐकलं की रुपाली चाकणकर यांनी तो विषय डायव्हर्ट करायचा प्रयत्न केला। मला चाकणकर ताईला सांगणं आहे, तुम्ही एक महिला आहात, मी सुद्धा एक महिला आहे, आणि जेव्हा आपल्या मुली शिकतात, एका अधिकारी पदापर्यंत पोहोचतात, तेव्हा त्यांना त्यांचं स्वातंत्र्य असते आणि त्यांच्या त्या स्वातंत्र्यावर न बोलता तुम्ही तिची आत्महत्या का झाली आणि कशी झाली याची चौकशी करायला लावायला पाहिजे होती। पक्ष कोणताही असो, पण तुम्ही महिला होतात आणि महिला म्हणून आज संपदा मुंडेच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे होतं। मला जालन्याच्या पालकमंत्री म्हणून आमच्या भगिनी पंकजाताईला एकच सांगणं आहे की गृहमंत्री म्हणून आज मुख्यमंत्री काम बघतात आणि महिलेची सुरक्षा आज रडारावर आलेली आहे। प्रत्येक जर सुशिक्षित महिलांना असं करावं लागत असेल, जी पगारी आहे, जी शिकते, तर सामान्याच्या मुलींची सुरक्षितता याबद्दल मला शंकाच वाटते। एक महिला म्हणून महिला कोणत्याही पक्षाची असतो, कोणत्याही जातीची असो, ती महिला असते आणि महिलाचा सन्मान ठेवणे हे प्रत्येक समाज घटकाचं एक काम असतं। मला एकच सांगायचं आहे, सगळ्या मिळून आपण तर आज निवेदन दिलंय, पण सगळ्या जिल्ह्याच्या कलेक्टरांनी हे निवेदन मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि संपदाला न्याय मिळाला पाहिजे, हीच अपेक्षा माझ्याकडून आहे। ठीक आहे।